नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत आपण टूल्स, मेनू या गोष्टींची माहिती घेतली। आता मात्र आपण ऍक्च्युअल कामाला सुरुवात करणार आहोत। म्हणजे फोटोशॉप मध्ये ज्या काही वेगवेगळ्या डिझाईन्स बनवल्या जातात, मग त्या प्रिंट मीडियातील असतील, डिजिटल मीडियातील असतील, त्यांना आपण सुरुवात करणार आहोत। त्यातील ज्या काही बेसिक डिझाईन आहे त्यांच्यापासून आपण सुरुवात करून हळूहळू आपण प्रिंट मीडिया असेल, डिजिटल मीडिया असेल, यातील ज्या काही किचकट किंवा क्लिष्ट डिझाईन आहेत त्या शिकणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण बेसिक गोष्टींपासून सुरुवात करतोय। तर आज आपण शिकणार आहोत पासपोर्ट साइज फोटो कसे बनवायचे। पासपोर्ट साइज फोटो बनवताना तुम्हाला लक्षात घ्यायचंय की तुम्हाला फोटो किती पाहिजेत। जेवढे तुमचे फोटो असतील तेवढीच तुम्हाला प्रिंटच्या कागदाची साईज घ्यायची आहे। फॉर एक्झाम्पल मी आता एक 4x6 ची इमेज साईज घेतली आहे, जी इंचामध्ये आहे। त्याची विड्थ आहे 6 इंच आणि हाईट आहे 4 इंच। रिझोल्यूशन मी 100 ठेवलंय। ओके केल्यानंतर तुमच्या समोर ही फाईल ओपन होईल। आता आपण काय करूया, माझ्याकडे एक ग्रुप फोटो आहे, त्या ग्रुप फोटो मधील एक फोटो मी घेतोय। तो फोटो मी एकतर पूर्णपणे क्रॉप करू शकतो किंवा मी सिलेक्शन टूलने जेवढा मला फोटो पाहिजे तेवढं सिलेक्शन घेऊ शकतो। आता तो सिलेक्ट केलेला फोटो मी मूव्ह करतोय। तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल फोटो वरती स्पॉट वगैरे आहेत, ते आपण जे काही टूल शिकलो त्याच्या माध्यमातून आपण चेहरा एक काही प्रमाणात क्लीनअप करू शकतो। याचे काही प्लगइन्सही असतात, त्या प्लगइन्सचा वापर करूनही तुम्ही फोटो क्लिअर करू शकता। मी टूल्स वापरून तुम्हाला चेहरा क्लिअर करण्याबद्दल थोडीशी माहिती देतो। तुम्ही प्लगइन्स वापरू शकता किंवा टूल्स वापरू शकता। हीलिंग ब्रश टूल वापरतोय मी। हीलिंग ब्रश टूल वापरून त्याच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स मी काढतोय। हीलिंग ब्रश टूल वापरताना तुम्हाला माहिती आहे की त्याचा हार्डनेस नेहमी 0 ठेवायचा आहे, जेणेकरून पॅच दिसणार नाही। आणि ज्यावेळेस तुम्ही अल्ट प्रेस करून पॅच देताय तर तो नेहमी शेजारच्या स्किनचा असावा, जेणेकरून स्किनमध्ये फारसा डिफरन्स दिसणार नाही। हे काम करत असताना तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची मित्रांनो, डिजिटल मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल, याचं व्यवस्थित आउटपुट सगळ्या ठिकाणी व्यवस्थित दिसण्यासाठी तुम्हाला तुमची जी स्क्रीन आहे तो किमान IPS डिस्प्ले असावा, जेणेकरून तुम्ही जे काही काम करताय तो कलर आणि आउटपुटचा कलर यात फारसा बदल नसेल, सेम टू सेम असेल। ओके, मी Ctrl+T करून आता त्याला छोटं करतोय। सगळ्या बाजूने छोटं करण्यासाठी मी शिफ्ट प्रेस करून ठेवलंय, जेणेकरून ते व्यवस्थित छोटं होईल। एक गोष्ट लक्षात घ्या, प्रिंट साठी तुम्हाला छोट्या फाईल वरती कडेने थोडंसं अंतर तुम्हाला सोडायचंय, जेणेकरून प्रिंट मध्ये ते कट होणार नाही। आता या कॉपीची तुम्हाला काय करायची, Ctrl+J करून बाजूला घ्यायची। कट करण्यासाठी थोडंसं अंतर तुम्ही तिथं ठेवू शकता। ह्या लेयर ॲट अ टाइम सिलेक्ट करून मी परत त्यांची Ctrl+J करतोय, म्हणजे डुप्लिकेट तयार करतोय। तर अशा पद्धतीने तुम्ही काम करू शकता। परत एकदा Ctrl+J करतोय, Ctrl+T करतोय, जेणेकरून साईज छोटी होईल। शिफ्ट प्रेस करून ठेवतोय, एंटर करतोय, जागेचा Ctrl+Z करतोय। एकच फाईल मला आता हे करायची आहे, एकच फाईल मला आता कॉपी करायची आहे, त्याची मी Ctrl+J करतोय। यांचं डिस्टन्स व्यवस्थित मेंटेन करून घेतोय मी। जिथे कुठे रिकामी जागा असेल तिथं आपण फोटो मॅनेज करू शकतो। Ctrl+T करून मी आणखी एक फोटो मॅनेज करतोय, तेवढ्या जागेत फोटो बसतोय एक। परत त्याची कॉपी करून मी अजून एक फोटो घेतोय। तर एवढे फोटो मी बसवलेत। आता तुम्हाला फाईल सेव्ह ॲज करायची आहे प्रिंटसाठी। तिला तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही नाव देऊ शकता आणि फॉर्मॅट तुम्हाला सेव्ह ॲज JPG करायचं आहे। डेस्कटॉप वरती मी सेव्ह करतोय। क्वालिटी तुम्ही लार्ज ठेवली तरी चालेल, शक्यतो लार्जच ठेवा, जेणेकरून तुमची प्रिंट क्वालिटी व्यवस्थित येईल। तर अशा पद्धतीने तुम्ही ग्रुप फोटो मधूनही पासपोर्ट साइज फोटो घेऊ शकता। जर तुम्हाला जास्त क्वांटिटी मध्ये फोटो हवे असतील तर तुमच्या फाईलची साईज, प्रिंट फाईलची साईज तुम्ही 8x12 घ्या किंवा A4 साईज घ्या। धन्यवाद।